मंगळवारी सकाळी बारामती विमानतळालगत घडलेली घटना केवळ एक अपघात नव्हता, तो क्षण होता ज्याने महाराष्ट्राचं राजकारण हादरवलं आणि कोट्यवधी जनतेच्या काळावरती अक्षरशः घाव घातला. सत्तेचा एक मजबूत स्तंभ, राजकारणात आक्रमक भूमिका घेणारा नेता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा क्षणात काळाच्या पडद्याआड गेले. आता हे सर्व कसं काय घडलं सांगतो. मंगळवारी सकाळी बारामती विमानतळालगत घडलेली घटना केवळ एक अपघात नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि जनतेसाठी एक न भरून निघणारा घाव होता. उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांना घेऊन येणारे लिअरजेट 45 हे चार्टर विमान लँडिंगच्या वेळी रनवे शेजारील माळरानावरती कोसळले आणि क्षणात सर्व काही संपले. बुधवारी 28 जानेवारीच्या सकाळी राज्याला पहिलीच बातमी मिळाली की लँडिंग दरम्यान झालेल्या या भीषण अपघातात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण मंगळवारी सकाळी 27 जानेवारी रोजी अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत आले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बुधवारी बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा नियोजित केल्या होत्या आणि त्यासाठीच ते बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. आणि याच्यासाठी सकाळी 8:30च्या सुमारास विमानाने मुंबईतून टेक ऑफ केला होता आणि सुमारे 8:30 म्हणजेच 8:50 वाजता बारामतीमध्ये लँडिंग अपेक्षित होतं. मात्र लँडिंगच्या वेळीच विमान धावपट्टीवरील शेजारील माळरानावरती कोसळलं आणि अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला आणि काही मिनिटातच पूर्णपणे जळून खाक झाले. घटनास्थळी तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक दाखल झाले होते. आग आटोक्यात आल्यानंतर मदत कार्य सुरू झाले होते. मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की हे सर्व अशक्य झाले आणि अडकलेल्यांना वाचवणे पूर्णपणे फोल ठरलं. अपघात स्थळावरून धुराचे लोट हवेत उठत होते. विमानाचे तुकडे आजूबाजूला विखरलेले दिसत होते. डीजीसीएने काही वेळातच विमानातील सर्व 5 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली. या अपघातात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे मुंबई पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानक कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. पण हा अपघात झाला तरी कसा सांगतो. बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी सांगितले की सुरुवातीला विमान लँडिंगचा प्रयत्न करत होते. नंतर धोक्यामुळे काही क्लिअर नव्हते, म्हणून दुसऱ्यांदा लँडिंग करत असताना विमान धावपट्टीच्या बाजूला गेले आणि क्रॅश झाल्यानंतर मोठा स्फोट झाला. डीजीसीएचे मुख्य अधिकारी फैज अहमद किडवानी यांनी संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. तिथे उपस्थित असणाऱ्यांच्या माहितीनुसार लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिक सुरक्षितपणे विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या क्षणी विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा. त्यामुळेच विमानावरचे नियंत्रण सुटले आणि दिशा बदलून ते कोसळले असावं अशी दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. अपघाताच्या दिवशी बारामती परिसरात धुके आणि कमी दृश्यता होती. पहिल्याच लँडिंग वेळी वैमानिकाने गो अराउंडचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्यांदा रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या उंबरठ्यावरतीच काही तांत्रिक अडचण आल्यासावी आणि अशी चर्चा आता तज्ञांमध्ये सुरू आहे. हे विमान नवी दिल्लीतील HSR ट्रेडर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच या नॉन शेड्यूल एअरक्राफ्ट ऑपरेटर कंपनीकडून चालवले जाते. या घटनेनंतर संबंधित चार्टर विमान कंपनी थेट तपासाच्या फेऱ्यात सापडली आहे. HSR ट्रेडेड प्रायव्हेट कंपनी ही चार्टर जेट, हेलिकॉप्टर, एअर अँब्युलन्स तसेच विमान भाड्याने देण्याच्या सेवा पुरवते. मात्र विमान वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कंपनीच्या मालकीचे दुसरे लिअरजेट 45 विमान 2023 मध्ये मुंबईत लँडिंग दरम्यान धावपट्टी बसून घसरले होते. त्याचवेळी सर्व यंत्रणांचे लक्ष या कंपनीकडे वेधले गेले होते. मात्र नंतर नेमकी कोणती कारवाई झाली नाही याबाबत माहिती सध्या तरी अस्पष्ट आहे. मंगळवारचा भीषण अपघातानंतर काही सूत्रांनी आरोप केला आहे की HSR एव्हिएशन यापूर्वी उपस्थित झालेल्या सुरक्षाविषयक चिंतांकडे दुर्लक्ष करून आपले कामकाज सुरू ठेवले होते. काहींनी या कंपनीला वारंवार नियम मोडणारी कंपनी असे संबोधले आहे. मात्र या आरोपांची डीजीसीए कडून अद्याप कोणतीही पुष्टी केली नाही. दरम्यान विमान कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की विमानाची देखभाल योग्य होती आणि कोणताही तांत्रिक दोष नव्हता. मात्र कमी दृश्यतेमुळे पायलटला रनवे स्पष्टपणे दिसला नसावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राला शोककळा पसरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शोक व्यक्त केला आहे. पवार कुटुंबीय तातडीने बारामतीकडे रवाना झाले असून अजित पवार यांच्या पार्थिवावरती 29 जानेवारी रोजी बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान हा अपघात केवळ एक विमानाचा नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा नेतृत्वाचा काळा आड घेऊन जाणारा एक काळा दिवस होता. पण आता अजित पवार दादा यांची उणीव कधीच भरून न निघणार आहे, हे मात्र नक्की.